शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया पार्ट आहे 384. तर शुभ तसाच उठून हॉलमध्ये जातो आणि शुभला खूप हर्ट झालेलं असतं हे सर्व सतत ऐकून, लाईक पैशावरून पण आणि कामावरून पण. सो तसा शुभ हॉलमध्ये जाऊन रडका तोंड करून खूप इमोशनल होऊन बसलेला असतो आणि लाईट्स पण ऑफ करून असतो. क्रिया पण आपल्या डोकं धरून बसलेली असते आणि बेडरूममध्येच असते. सो असंच जवळ 15 ते 20 मिनिटं होऊन जातात आणि क्रिया येथे हळूच हॉलमध्ये दारात उभी राहून शुभला बघत असते आणि मनात कुठे ना कुठे वाईटही वाटत असतं शुभला जे काही बोलली त्यावरून. मेन्स गिल्ट फिलिंग. आणि मग तसंच हळू शुभ जवळ जाते आणि अगदी काहीही न बोलता शुभला हग करते. तर शुभ रडायलाच लागतो क्रियाला हग करून आणि सॉरी सॉरी बोलत असतो. तर क्रियाच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि त्याच मोमेंटला रिअलाइज होतं की शुभने हे जे काही केलं ते स्वतःचं काम समजून केलं. बाकी माझ्या कंपनीचं आहे असं वाटलंच नाही त्याला. कळलं पण नाही टिल दी एंड. आणि मग क्रिया पण शुभला सॉरी बोलते, जे काही ऐकत होती त्यासाठी. आणि तसंच दोघेही शांत होतात आणि मग शुभ बोलतो क्रियाला, की आजपर्यंत जेवढं डील त्याला मिळाले असतील, त्यापेक्षा जास्त डील्स तो आता गमावणार आहे हे नक्की. मिस्टर आहुजाबद्दल बोलत आहे. तर क्रिया बोलते, "कसं काय? असं कसं होईल बेबी? आणि तू प्लीज तुझं काम आहे तेवढंच कर, बाकी काही नाही करायचं. फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवायचा नाही, कळलं का?" तर शुभ हो बोलतो आणि मग दोघे ठरवतात फ्रेश होऊन जेवण वगैरे बनवायचं. तर क्रिया बोलते शुभला, की "तू सर्व शॉपिंग करून दे. बाकी मी सर्व करते फटाफट." तर शुभ बोलतो, "ठीक आहे." आणि मग दोघे जेवण बनवत असतात किचनमध्ये आणि शुभ खूप नॉर्मल वागत असतो आणि क्रियाला शुभच्या अशा नॉर्मल वागण्याची बिलकुल सवय नसते. तर तसंच बोलते, की "बेबी मला माफ नाही केलं ना तू?" तर शुभ काम करतच बोलतो, "केलं गं, सोड ते आता जाऊ दे." तर क्रिया बोलते, "मला माफ केलं असतं तर असा इतका नॉर्मल नसता ना वागला. छान नेहमी असतो तसंच वागला असता ना." तर शुभ बोलतो, "आहे मी बरोबर तसा जसा नेहमी असतो." तर क्रिया मस्त शुभ जवळ येते. शुभला हग करत गालावर, लिप्सवर किस करत सांगते, की "हे असा असतो माझा शुभ अगदी माझ्यावर रागावलेला नसताना. आणि तुला काय कळणार? तू तर खूप जास्तच रागावला ना." तर शुभ तसंच क्रियाला किचन ओट्यावर बसवतो आणि मग सांगतो, की "बेबी एक लक्षात ठेव, कितीही काहीही झालं ना, तरी तुझा शुभ पैशासाठी किंवा इतर कोणत्या गोष्टीसाठी तुझ्यासोबत दगाबाजी नाही करणार." तर क्रिया तसे शुभचा फेस धरून बोलते, की "प्लीज मला माफ कर त्यासाठी." पण ते जे बोलली मी ते खूप रागात होते आणि खूप जास्तच फ्रस्ट्रेट होती. त्यामुळे निघून गेलं. आणि सतत डोक्यात हेच येत होतं पूर्ण दिवसभर ऑफिसमध्ये, की माझा शुभ असा नाहीये आणि असं काही जाणून नसेल केला. तर शुभ बोलतो, "ठीक आहे, जाऊ दे सोड." आणि किस करायला क्रिया फेस पुढे करते. तर शुभ मस्त क्रियाला लिप्सवर किस करतो. आणि कंटिन्यू चालतं ते 5 मिनिटे आणि मग क्रिया बोलते, की "वॉव! आता माझा शुभ मिळाला मला परत. थँक देन दोघेही हसतात यावर आणि मग तसंच उर्वरित जेवण बनवून घेतात आणि मग जेवायला बसतात. तर तेच चर्चा सुरू असते, की पप्पाला कळलं ना शुभ आहे वगैरे, तर काय करायचं? तर शुभ बोलतो, "करू यावर विचार उद्यापर्यंत, ओके? सो तू आतापासून एवढा विचार करून टेन्शन घेऊ नको, प्लीज." देन सर्व आवरून घेऊन बेडवर झोपायला जातात आणि तेव्हा शुभ विचारतो क्रियाला, की "तू मला सोडून द्यायचा वगैरे विचार करत होती का? किंवा तुझ्या मनात असे विचार येत होते का?" तर क्रिया पटकन नाही बोलते. तर शुभ बोलतो, "मग तू एवढं वाईट जे बोलत होती, लाइक तू मला ओळखत नसल्यासारखी, ते काय होतं?" हां. तर क्रिया बोलते, "सो सॉरी बेबी, पण माझ्या मनात असं काही नव्हतं आलं आणि फक्त राग होता तुझा आणि असं काहीतरी तू जाणून करणार नाही हेही माहिती होतं मला. पण जे घडलं आणि जे डोळ्यापुढे दिसत होतं, त्यामुळे खूप जास्तच काहीतरी वेगळ्या झोनमध्ये गेली होती मी." तर शुभ बोलतो, "जर समजा तुझ्या पप्पाला कळलंच माझं नाव आणि ते बोलायला नकार दिले आणि तुला पण खूप काही बोलतील, ऐकवतील माझ्यामुळे, सो तेव्हा तू काय करशील? तुझं मन होईल का ते बोलतील ते करायला? की काय होईल? सांग मला." बापरे! काय बोलेल क्रिया? काय वाटतं क्रियाला? तर क्रिया बोलते, "ते बोलतील ते करायला मी रेडी आहे, पण त्यात जर काही तुझ्याबद्दल असेल, तर ते नाही ऐकणार मी आणि कितीही काहीही झालं, तरी आपल्याला वेगळं कोणीही करू शकत नाही. सो तू हा विचारच सोडून दे." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, चालेल." आणि मग दोघेही तसंच झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी क्रिया उठते आणि फ्रेश वगैरे होऊन चहा घेऊन बाल्कनीत बसलेली असते, बाहेरचं वातावरण बघत. आणि डोक्यात विचार सुरू असतात, जे काही काल घडलं त्यावरून. तर क्रियाला टेन्शन येतं, की असं काय करतील पप्पा जर त्यांना शुभचं नाव कळलंच तर?
आणि मग क्रिया असाच विचार करत बसलेली असते. काही वेळाने शुभ उठतो आणि क्रिया नसते बाजूला, तर क्रिया म्हणून हाक मारतो. देन क्रिया जाते. तर शुभ तसंच बोलतो, की "जवळ ये." तर क्रिया चहा फिनिश करून शुभच्या जवळ जाते. तर शुभ तसंच क्रियाला बेडवर घेतो. मस्त टाईट हग करत, पायात पाय घालून, नेकमध्ये तोंड घालत किस करू लागतो आणि तसंच झोपायचं बोलतो. तर क्रिया बोलते, "बापरे! असं उठल्या-उठल्या काय होतंय तुला बेबी? तू ठीक आहेस ना? झोपेत असं काही स्वप्न वगैरे बघितलं का जे उठल्याबरोबर हेच करायचं सुचलं?" तर शुभ बोलतो, "तू इतकी क्युटी-हॉटी का आहेस मग? मला हेच करावंसं वाटत राहतं." "हो का? मॉर्निंग रोमॅन्स." तर क्रिया बोलते, "तुझ्या ह्याच हे करत राहावंसं वाटण्यामुळे माहिती आहे ना काय होईल?" तर शुभ बोलतो, "शांत बस गं तू. नेहमी काही ना काही बोलत असते, पण करत आहे तर आपण मस्त करायचं, असा विचार नाही करत कधी." तर क्रिया बोलते, "शुभ बाबू, जर मी पण असंच केली ना, तर महिन्याला 30 डेज ऑफिसमधून 15 डेज जाता येईल. बाकी 15 डेज हेच करण्यात जाणार." तर शुभ बोलतो, "मग काय वाईट आहे? म्हणजे तुला हे सर्व नाही आवडत असं बोलायचं आहे का?" तर क्रिया बोलते, "शब्दात पकडणं बंद कर आणि चल उठ आता. फ्रेश हो आणि मलाही अंघोळीला वगैरे जाऊ दे." तर शुभ मस्त किस करतो परत आणि सोडतच नसतो आणि सगळीकडे हात फिरवत असतो. "ओ हो, हो, सकाळी, सकाळी." तर क्रिया बोलते, "असं फील करून देतो ना तू खरंच शुभ. अख्खा दिवस हे सर्व करणं जाणार आहे." तर शुभ काही वेळाने रिलॅक्स होत बोलतो, "बरं, बरं, चल आता उठू आणि आवरून घेऊ सगळं आणि तुझ्या पप्पाचा कॉल वगैरे आला होता का?" तर क्रिया सांगते, की "नाही, अजून कॉल मेसेज नाही आला. पप्पा सहसा मला सकाळी तेव्हाच कॉल करतात, जेव्हा खूप इम्पोर्टंट काहीतरी बोलायचं असेल. नाहीतर त्यांना माहिती आहे सकाळी गाढ आणि गोड झोपेत असते मी, सो ते डिस्टर्ब करत नाही." तर शुभ बोलतो, "ही आहे का मग तुझी गाढ आणि गोड झोप?" तर क्रिया बोलते, "शट अप. असं काही बोलू नको, मार खाशील." तर शुभ उठून बसत बोलतो, "बरं, बरं, चल आता उठ." आणि मग दोघेही उठून आवरून घेतात. सकाळी 10 वाजता मस्त अंघोळ झाल्यानंतर नाश्ता करत बसलेले असतात हॉलमध्ये. तर तेव्हा शुभ बोलतो, "क्रियू ऐक, यानंतर असं नको वागू जे काल वागली आहेस. घरी येईपर्यंत विचार करून त्रास करून घेऊ नको. जे आहे ते जेव्हाचं तेव्हाच बोलून क्लिअर करत जा. पण यानंतर असं वागायचं नाही, ओके?" तर क्रिया बोलते, "हो, ठीक आहे." आणि मी विचार यासाठी करत होती, कारण मला माहिती होतं तू असं करूच शकत नाही. मग विचारू की नको असं सगळं सुरू होतं डोक्यात. पण ते जाऊ दे, सोड आता. सर्व झाल्यानंतर क्रिया नेहमीसारखी जेवणाचं सांगते आणि निघतो ऑफिसला जायला आणि शुभ आपलं काम करत बसतो. दुपारी 3 वाजता क्रिया कॉमामधून फ्री वेळ काढून शुभला कॉल करते. तर शुभचा कॉल बिझी येतो, तर क्रिया कॉल कट करून मेसेज करते, की "कुठे बिझी आहेस बेबी तू?" तर शुभ रिप्लाय नाही करत कारण कॉलवरच बिझी असतो. आणि मग क्रिया कंटिन्यू कॉल करते. तर 5th कॉल रिसीव्ह करतो शुभ आणि तेव्हा क्रिया खूप चिडून ओरडून बोलते, की "काय चाललंय तुझं? किती कॉल्स केले मी? दिसत नाही का तुला कॉल्स? इतकं कोणाशी बोलणं सुरू आहे?" तर शुभ सांगतो, "एक सेकंड बेबी, थोडी शांत हो आधी. माझ्याच सेम फील्डमधली एक मुलगी आहे, जी न्यू आहे. तर कामाचंच बोलणं सुरू होतं. बाकी काही गप्पा सुरू नव्हत्या. आणि तुला हे सर्व रात्री सांगणार होतो मी, पण तू इतकी चिडून डाउट करत विचारत आहेस, तर आताच सांगितलं." तर क्रिया बोलते, "तू का बोलत आहेस तिच्याशी? तुझं काय घेणं-देणं? ती नवीन असू दे की जुनी असू दे, तुझी कोणी नाही आहे का ती, की ती तुला एवढं कामात मदत करणार? आता लगेच कॉल ठेव आणि आपलं काम कर." आणि तरी मी विचारच करते, की आज याचा कॉल मेसेज का नाही आला? साहेब मस्त दुसरीकडे क्लासेस देण्यात बिझी आहेत. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 385 मध्ये बघणार आहे आपण शुभ यावर काय बोलतो आणि कसं क्रियाचा राग शांत करतो आणि पुन्हा क्रिया कसं वागते, बोलते आणि शुभ कशाप्रकारे क्रियाला हँडल करतो आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळणार आहे तेही बघू. रायटर आणि एडिटर शुभ वासेकर.